25 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच दाखल झालेत निखिल. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती आता षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा ओमकार भिलारे सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नावाजलेले पंचक्रोशीतील खऱ्या अर्थानं मोठमोठे आयकॉन खेळाडू आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा ताटवडे संघाकडून खऱ्या अर्थानं आयकॉन कृष्णा गवळी, तर नक्कीच आपण उद्याच्या दिवसामध्ये हडशी संघाकडून वासिक शेख यांना पाहणार आहोत. हिंजवडी टीम कडून अमित तांबे यांना पण मैदानावरती पाहणार आहोत. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाकडून सुमित राजुडे यांना पण मैदानावरती पाहणार आहोत. तर वांजळे वातुंडे माळेगाव संघाकडून टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे यांना पण मैदानावरती पाहणार आहोत. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडून अक्षय वाठारकर हे नावाजलेले आयकॉन खेळाडू उद्या या स्मृती चषकामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा चेंडू हलक्यात कट केला. इथे प्रतीक पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न. हो आता मोठी चुकी झाली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर होईल इथे चौकारामध्ये. 4 धावा. या चौकारानं धावफलक 29 वरती पोहोचतोय. षटक क्रमांक 4 ची सुरुवात चौकारानं झाली. उर्वरित अजूनही 11 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. नक्कीच आपण पाहतोय धावफलक थोडस मैदानावरती आपण पाहतोय कमी धावसंख्येवरती आहे, परंतु ही परिस्थिती हाताळत आता मैदानावरती किरण जाधव तर दुसऱ्या बाजूला निखिल येळवंडे या जोडीला मैदानावरती कामगिरी करावी लागेल. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे असते तो निश्चितच जग जिंकण्याची ताकद ठेवत असतो. ती कंडिशन कशी आहे मैदानावरती नक्कीच विकेट गेलेत. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय आणि आता मैदानावरती सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये रन्स कमी आलेत. ती सिच्युएशन हँडल करावी लागेल. प्रेशर न घेता मैदानावरती मोठी इनिंग उभी करावी लागेल. पुढे सरसवत चेंडू खेळलाय. फिल्डरला बीट करत त्याच्या डोक्यावरतून चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या आरपार फरार. धावा मिळताय 4. चौकार. तेहतीस धावा लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मैदानामध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. यावेळेस देखील किरण यांच्या बॅटमधून फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा 3रा चौकार. सुरुवातीला बरेचसे शांत, परंतु मैदानावरती आता या शांत खेळीचा अंत झालाय, उद्रेक झालाय आणि मैदानावरती आता आपण पाहतोय विस्फोटक अंदाजामध्ये बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार किरण जाधव यांच्या बॅटमधून आलेत आणि धावफलक पोहोचले 37 वरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 2 षटकांमध्ये नक्कीच मैदानावरती गिअर चेंज करायचा आहे, मोठं धावफलक उभं करायचंय आणि मैदानाच्या आतमध्ये संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायचंय. हा निर्धार केलाय, हा निश्चय केलाय किरण जाधव यांनी. ओमकार भिलारे तयार. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस लेटकरचा हा फटका क्षेत्ररक्षकाचा तिकडे पाय घसरला आणि चेंडू दन 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 करत जातोय तो सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा 4था चौकार किरण यांच्या बॅटमधून. विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात बॅक टू बॅक 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. किरण जाधव आता थांबायचं नाव घेत नाहीयेत. समोर ओमकार भिलारे कमबॅक करणार का? यावेळेस देखील मैदानावरती कनेक्शन नक्कीच सुरेख झाले, परंतु तिकडे फिल्डर तैनात आहे. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलकावरती 42 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं अजूनही एक चेंडू या षटकाचा शिल्लक आहे. 17 धावा आल्यात 5 चेंडूवरती. एक मोठा बेगीट आल्यानंतर नक्कीच इथे चांगल्या स्थितीमध्ये नेरे संघ पोहोचताना पाहायला मिळेल. तर ओमकार एक चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतील. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मैदानावरती फलंदाज निखिल बीट झालेत. षटक संपले. 4थ्या क्रमांकाचं धावफलकावरती 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. स्मृती चषकाचा थरार आपण पाहतोय मैदानावरती रंगलाय. क्रिकेटचा खेळ म्हणजे